श्री ज्ञानदेव तुकाराम पंचनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय, शांती एकनाथ महाराज की जय, गुरुनाथ चिदानंद श्रीपाद बाबा की जय, गुरुनाथ चिदानंद रामदास बाबा की जय, सच्चिदानंद पांडुरंग दादा की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल भगवान की जय, सब संतन की जय. तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्याने तुमच्या गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं निर्मलोचरं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. अभय माझ्या हृदयात आहे त्यानेच माझे मदहित केले, ऐसा दयाने उपकार केला विसरू कसा मी त्या सद्गुरु तुला. दयांचा जनी जन्म नामार्थ झाला दयाने वास सदा नामात केला, दयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार माझा त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे सुवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलात्मती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जोजी. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शुकासारखे पूर्ण वैराग्याची वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराची कवी वाल्मिका मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. मूर्खपणा केला भाविकपणा केला जन्माची कर्तव्यता काय आहे ते जर आपण समजून नाही घेतलं तर काय होईल तर आपल्याला दरिद्र भोगावं लागेल. आपण अधोगतीच्या मार्गावर जावं लागेल नाही का. त्यासाठी काय करावं आधी देव जाणून घेतला पाहिजे. बघा सर्व संतांचं मत काय आहे सर्व शास्त्रांचं मत काय आहे तर एक जन्माचं इति कर्तव्यता काय आहे तर भगवंत प्राप्ती करून घेणं नवे नवे भगवंताला जाणून घेणं आणि त्याची आनंदपणाने भक्ती करणं. आनंदपणाने त्याला शरण जाऊन त्याची भक्ती करणं हे खरं जन्म मिळाल्याचं कर्तव्य आहे. मग काय करावं आधी तर देवनामाजी महाराज देवाची प्राप्ती करून देण्यासाठी आपण सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. मग सद्गुरूची प्राप्ती झाल्यानंतर आपला मूळ जो देव आहे तो आपला प्राप्त होणार आहे नाही का. मूळ देव कोणता असं म्हणजे देव हे अनेक आहेत देव हे अनेक आहेत पण मूळ देव का सांगितला देव जाणायला सांगितलं म्हणजे काय सांगितलं देव कुठे आहे आपल्या हृदयामध्ये आहे ते दुसरीकडे कुठेच नाही महाराज. आपल्या हृदयामध्येच येतो. कारण देव देव व्यर्थ का हिंडसी निज देव मी नशी मुळे कोण रंगनाथ बाबा म्हणतात देव देव म्हणून व्यर्थ का हिंडतो बाबा. कारण जो देव बाहेर आहे तोच आपल्या अंतःकरणात आहे. पण आधी आपल्या अंतःकरणात जो देव आहे त्याला आपण जाणलं पाहिजे आणि त्याची आनंदपणाने भक्ती केली पाहिजे. त्या सर्वोत्तमाचे सर्व काळ ध्यान केले पाहिजे.
तो कारण सर्वोत्तम आहे. कारण सर्वात उत्तम तो आहे. काय तर या जगामध्ये सर्वात उत्तम कोण असेल, तारासारखा असेल आणि सत्य सत्य जे असेल ते फक्त तो भगवंत आहे, तो आत्मा आहे. जो सर्वांपेक्षा उत्तम व श्रेष्ठ आहे त्याचेच नाव सर्वोत्तम असे आहे. आत्मा अनात्म्यांचा शोध घेऊन त्यातील वडम ओळखावे. काय सार काय, आसार काय, आत्मा हाच आपला खरा देव आहे. कारण ज्ञानोबा सुद्धा म्हणतात, ज्ञानदेव म्हणे वजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्यांची. अखंडित सेवा करा त्यांची ज्ञानोबा का म्हणले? कारण त्यांच्या जीवनामध्ये समर्थ गुरूंची भेट झाली. निवृत्ती दादांनी त्यांच्या कृपा केली आणि खऱ्या देवाची ओळख झाली आणि त्या आत्मारामाला ते भजू लागली. खरोबर मग त्यांना कळालं आणि जीवनामध्ये भगवत प्राप्ती करून घेतली. नवे नवे संत पदाला जाऊन बसले. आत्मा हा द्रष्टा आणि अंतरसाक्षी असून तो जाणीवेच्या रूपाने देहाचे रक्षण करत असतो आणि सर्व वस्तूंची परीक्षा करतो. कारण आत्माच हा काय आपल्या सर्व कार्य करून घेत असतो. तो चालवतो, बोलवतो, सर्व काही तो करतो. कारण तो अंतरसाक्षी काय तो जाणीवेच्या रूपाने नाही का, जाणीवेच्या रूपाने तो काय करत असतो, आपल्या देहाचं रक्षण करत असतो आणि सर्व गोष्टींची परीक्षा तोच करत असतो. सर्व शरीरामध्ये तोच वावरतो. इंद्रियांना तोच चालना देऊन कार्य प्रवहन करतो. काय करतो? शरीरामध्ये तोच वावरतो आणि त्यांना तोच चालना देऊन कार्य प्रवहन करतो. कारण तसं पाहायला गेलं आपले जे आपण चालतो, आपण बोलतो, आपण सर्व काय करतो त्याच्या जाणीवपणे होत असतं. त्याच्या नाही का आंतरसाक्षी संरक्षण करत असतो. इंद्रियांना तो चालना देऊन कार्य प्रवहन करतो. जर सूक्ष्म निरीक्षण केले तर तसा अनुभव प्रत्येकालाच येतो. आपण निरीक्षण जर केलं तर तो अनुभव प्रत्येकाला येतो. सर्व प्राण्यांची अंतःकरणे या दृष्टीने सारखीच आहेत. सर्व प्राण्यांची अंतःकरणे या दृष्टीने सारखीच आहेत. म्हणून सगळ्यांची अंतःकरणे सांभाळावीत. काय सर्व प्राण्यांची अंतःकरणे कारण सर्व ठिकाणी तोच भरलेला आहे. काय थोडं बोधाचं चिंतन आहे नाही का, कारण सर्व ठिकाणी तोच भरलेला आहे. अशी त्याची भावना झाली तो कोणाचा अंतःकरण दुखवतो का? आज कुठल्या प्राण्याला मारतो का? नाही मारणार. कारण सर्व ठिकाणी भगवत भाव तिथं झालेला असतो. त्यामुळे तो प्रत्येकाचे अंतःकरण सांभाळतो नाही का. त्यामुळे देणारा व घेऊन भोगणारा यांच्यात परस्पर स्नेहसंबंध निर्माण होतो. जो देव जाणीवरूपाने जगात वावरतो तोच आपल्याही अंतःकरणात आहे. जो देव जाणीवरूपाने जगात वावरतो तोच आपल्या अंतःकरणात आहे. जो जाणीवरूपाने जगात वावरतो तोच आपल्या अंतःकरणात आहे. पण बाहेरचा जर देव कळायचा असेल, सर्व ठिकाणीच परमात्माच बदलेला आहे ही जर अनुभूती घ्यायची असेल तर आधी आत्माला आम्हाला बदलं पाहिजे, आतल्या देवाला बदलं पाहिजे. म्हणून रामदास स्वामी म्हणतात, जो देव जाणीव रूपाने जगात वावरतो तोच आपल्याही अंतःकरणात आहे. तिन्ही लोकात प्रत्येक प्राण्यात ती जाणीव आहे याचा शोध घेऊन खात्री करून घ्या. काही सर्व ठिकाणी रंगकिड्यात, मुंग्यात काय जेवढे जलचर, खेचर, भूचर जेवढे प्राणी असतील तसं मुंगीपर्यंत ब्रह्मदेवापर्यंत नाही का, ब्रह्मदेवापर्यंत मुंगीपर्यंत आहे. वेगवेगळे त्याच्यामध्ये सगळ्यांचे व्यवहार आहेत नाही. मुळात पाहणारा असा तो एकच आहे. कारण आपण कसे पाहू शकतो? आपल्याला वाटतंय की नाही आपण पाहतो, आपण बोलतो, आपण चालतो, पण पाहणारा तोच आहे. काय अशी ज्याची भावना झाली तो सुटलाच ना महाराज. बघा ना, कारण प्रभूच काय सांगतो,
बोध म्हणजे काय? सर्व ठिकाणी भगवत भाव निर्माण होणार नाही का? सर्व ठिकाणी परमात्म्याला पाहणं, जे जे भेटे गुण ते ते पाहायचे. भगवंत हा भक्ती योग माझा काय म्हणजे भगवंत हा माझा खरा भक्ती योग आहे. काय याची भावना महाराज सर्व ठिकाणी एक ब्रह्मच घुसलेला आहे त्याची भावना झाली त्या प्रकाराला गेला का नाही. आणि हाच परमार्थ आहे. सर्वांमध्ये विभागला गेला तो एकच आहे तो सर्वांमध्ये विभागला गेला आहे. का ती प्रत्येकाचे शरीर आणि त्याचा स्वभाव यामुळे तो वेगळा आहे असा आपला समज येतो. आपण आता श्रोत्यांचे प्रश्न आहेत नाही का? आमदार स्वामी ते त्यांना सांगतात की आपला काय होतं तर त्याचा ते प्रत्येकाचे शरीर आणि त्याचा स्वभाव यामुळे वेगळा आहे असा आपला समज येतो. जरी शरीराच्या आणि जाणीव हे त्याचे स्वरूप एकच आहे. आपले एकच आपण असतो नाही का? कोणाचा खरा स्वभाव असेल प्रत्येक जीवाचा वेगवेगळा स्वभाव असतो. पण त्याच्या स्वरूप मानत आहे प्रत्येक ठिकाणी एकच आहे. बोलणे चालणे अशासारख्या क्रिया निश्चितपणे तोच करतो. या जगातील आपले व परके सर्व पक्षी पशु जनावरे पिके मग यासारखे सर्व शरीर प्राणी तपस्या करणारे देव देवता वगैरे पृथ्वीवर राहणारे त्याची गणना करणार नाही. बघा ना जाणीव असतात या अंतःकरणातील जाणीव आहे असं पण आहे. त्याच्या आपलं सर्व कार्य करत असतं. त्यामुळे त्याची आपली संगत कायमचीच आहे. आपली संगत कायमचीच आहे. कारण जन्माला येत असताना तो आपल्या बरोबर होता. कारण मरण पावल्यानंतर तो आपल्या समोर येणार आहे. काय येणार आहे? दौलत आपण आहे का आहे महाराज. कारण आपण सत्कर्म आपण केलं चांगलं कर्म हेच आपल्या बरोबर आहे. अनुकूल होतील तुमच्या प्रसन्न करून घेतील ते आपल्या हातात. आता हा जाणीव हा साधन आहे. तो जर प्रसन्न झाला तर सर्व प्राणी आपल्याला अनुकूल होतील. तर त्याला प्रसन्न करून घेणे हे आपल्या हातात आहे. ते आपल्याकडेच कसे आहे तर सर्वांना काळजी राखली पाहिजे. ते आपल्याकडे कसे आहे तर सर्वांचा मान राखणे. कोणाचं चुकवू नये आपल्या हातात आहे का नाही. जाणार असेल सर्व ठिकाणी त्याला जर पाहायचं असेल तर आपण या गोष्टी केल्या पाहिजेत नाही का. प्राण्याच्या शरीराला सुख मिळाले की आत्म्याला पोचते. काही प्राण्याच्या शरीराला सुख मिळाले की ते आत्म्याला पोचते. दृष्ट माणसाचा स्वभाव अतिशय उर्मट व भांडत असतो. त्यामुळे जरी आपल्या अंतरात राग आला तरी तंटा करत होत नाही. दृष्ट म्हणते त्याचा स्वभाव अतिशय उर्मट आहे का पहिल्यापासून अंतर असतो. तर त्यामुळे जरी आपल्या अंतरात राग आला तरी तंटा करत होत नाही का. कारण जरी आपल्याला राग आला तर
कसा आला तर तिथून दूर फेकून जावे नाही का. व नंतर शांतपणे विवेक विचार करावा नाही का. असा विवेक केला तर आपला सज्जनपणा सर्व लोकांना मान्य होतो. बघा असा आपण विवेक केला तर असा विचार काय तर विचार केला तर आपण असा विवेक केला तर काय होतो आपला सज्जनपणा सर्व लोकांना मान्य होतो. आत्मा हा एक जरी असला तरी तो भिन्न वागतो. आत्मा हा एकच जरी असला तर तो भिन्न वागतो, भेदाभेद करतो. याचे कारण तो पाहतो की शरीर भिन्न आहेत हेच होय. काय आत्मा जरी एक असला तरी तो भिन्न राहतो, भिन्न वागतो, भेदाभेद करतो. याचे कारण तो राहतो ती शरीरे कुठं राहतो तो तो सर्व ठिकाणीच आहे. जो ज्या ठिकाणी राहतो त्या शरीरामध्ये त्यांची शरीर कशी आहे भिन्न आहे. जसे एकाच जातीचे निर्मळ पाणी असून सुद्धा पुढे जाऊन उदाहरण सांगितलं रामदास स्वामी म्हणतात की जसे एकाच जातीचे निर्मळ पाणी असून सुद्धा जेव्हा ते वेगवेगळ्या वनस्पतीत प्रवेश करते तेव्हा ते वेगवेगळ्या लागतात तरी समजा. जसं एकाच जातीचं पाणी नाही का पण मग ऊसाला गेलं की गोड आहे, कार्याला गेलं की कडू आहे, लिंबाला गेलं की आंबट आहे. तसं त्याच वेगवेगळ्या लागतात तसे समजा. अगदी 10 असेल कापाचे अमृत या दोघांचे असतात तरी त्यातील आपतत्व हे सारखेच राहते. त्याचप्रमाणे आपण प्रत्येकाचा अंतरात्मा व त्याचे साक्षीत्व जाणून घ्यायला हवे. प्रत्येकाचा अंतरात्मा व त्याचे साक्षीत्व त्याचं आपण जाणून घ्यायला हवं. जो पुरुष अंतर्निष्ठ असतो त्याच्या आत्मनिष्ठेमुळे तो सर्वश्रेष्ठ होतो. जो पुरुष अंतर्निष्ठ तर शरीरातील आत्मा जाणणारा शरीरातील आत्मा म्हणजे आत्म्याचं होईल. कोणी टाकलं ह्याच्यावर विवेक विचार करणं नाही का. संतांचं चरित्र पाहणं, शास्त्र पाहणं हा विचार आहे, हा विवेक आहे. भगवंताने आपल्या जन्माला कशाला घातलं, कशासाठी घातलं आणि आपल्या जन्माला आल्यानंतर काय करायचे हा विचार आहे महाराज. म्हणून बाबा म्हणायचे चांगला बारीक विचार केला तर काय होईल. नवे नवे आपण हा जन्म मरणाचा फेरा महाराज चुकवू शकेल. तसा जर आपण विवेक विचार केला, चांगला बारीक विचार केला तर काय होईल. तर रामदास स्वामी म्हणतात जो शरीरातील आत्मा जाणणार आहे त्याच्या आत्मनिष्ठेमुळे तो सर्वश्रेष्ठ असतो. त्या ठिकाणी त्या ठिकाणी आत्मनिष्ठा प्रबल झालेली असते आणि त्यामुळे तो काय होतो सर्वश्रेष्ठ असतो. जगामध्ये गुप्त असलेल्या जगदीश्वराला तोच जाणतो. जगामध्ये जे गुप्त आहे काय काय गुप्त आहे महाराज ते चैतन्य गुप्त आहे. जे दिसतं का ते दिसतं का नाही महाराज. या उपाधी माझी गुप्त चैतन्याची सर्व गट आणि ते तत्वज्ञ संत करायचे. काय ह्या उपाधी माझी गुप्त दिसत उपाधी काय उपाधी पण ते कधी ना कधी जाणार आहे महाराज. हा पण त्या उपाधीच्याही पलीकडे महाराज तो परमात्मा आहे, ते चैतन्य आहे. त्या परमात्म्याला जाणणं, त्या चैतन्याला जाणणं. मग तो कोण जाणतो ज्याने खऱ्या आत्म्याला जाणला आहे नाही का, खऱ्या देवाला जाणला आहे. नवे नवे तो आत्माच माझा खरा देव आहे अशी ज्याची भावना झाली तोच महाराज ह्या जगामध्ये प्रत्येक ठिकाणी जो भगवंत बनलेला आहे. नवे नवे प्रत्येक ठिकाणी भगवंताचं वास्तव्य आहे तोच त्या जगदीश्वराला जाणतो. ते कसे जाणतो तर डोळ्यांनी डोळा पाहावा किंवा मनाने मन जाणावे. कथा कणामधला ईश्वर तो स्वतःच्या आत्म्याने अनुभवतो. काय तर डोळ्याने डोळा पाहावा. ही स्थिती कोणाची झाली जेव्हा महाराज अर्जुनाला बोध झाला आणि जेव्हा ईश्वरोपात नाही का दर्शन झालं. काय म्हणला बघ अर्जुन
देवा तुमचा अंतच नाही. कारण ती दिव्य दृष्टी दिली नाही का, ती दृष्टी तयार झाली, बोधांची दृष्टी तयार झाली, त्या गोष्टीवर विचार, विवेक विचार झाला. आणि काय झालं, त्या भगवंताचं दर्शन झालं. कोणत्या भगवंताचं, जो कणाकणामध्ये व्यापून आहे त्या ईश्वराचं दर्शन झालं. मग कोणामुळे झालं, त्या आत्म्याला जाणल्यामुळं. आत्मा नसेल तिथे सर्व काही थकतात. जे जे घडते ते सर्व काही ते सत्यमुळे घडते. आत्मा जर नसेल, बघा एखाद्या शरीरातून आत्मा जर निघून गेला, निर्जीव सजीव, बघा सजीव गोष्ट आहे. आणि त्या सजीवामधून जर, ज्या सजीवामुळे नाही का प्रत्येक सजीव हे आपापलं कार्य करत असतो नाही का, पण त्याच्यामधून जर तो आत्मा निघून गेला नाही का, तर कोणतंही कार्य चालू राहत नाही का, सर्व कार्य बंद पडतं. माणसाची जर आत्मा निघून गेला, निघून गेला वारा आणि खाली राहिला पसारा, ते कार्य बंद पडतं. कारण जे घडतं ते सत्यामुळे घडतं. त्याच्याच कृपेने माणूस विवेक संपन्न बनून श्रेष्ठ होतो. त्याच कृपेने काय होतं, माणूस विवेक संपन्न बनत राहतो. त्याला जाणल्यामुळे नाही का, आणि जगामध्ये तो श्रेष्ठ होतो. जागा असते वेळचे सर्व व्यवहार हे त्याच्या प्रेरणेचे घडत असतात. आणि स्वप्नामध्ये घडणाऱ्या घटना अखंड त्या आत्मदेवाचे असते तशी अखंड जाणीव असणे हे लक्षण आहे. अखंड जाणीव असणे, तुम्ही सुद्धा महाराज तिकडे तिकडे नाही का, अखंड जाणीव असणे हे त्याच्या निरंतर ज्ञानाचे लक्षण आहे. निरंतर ज्ञान म्हणजे काय, अखंड अनुसंधान म्हणजे काय, कर्म असताना त्याच्यावर लक्ष नाही का केंद्रित करणं. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल तो श्रम, सुख होईल दुःखाची. कर्म करत असताना सगळ्या गोष्टी आपण नाही का, आपण जीव हा प्रापंचिक आहे, सांसारिक आहे, पण संसार करत असताना तो जर नामावर राहिला, नामस्मरणात राहिला, भगवंताच्या नामस्मरणामध्ये रंगून गेला, त्याचे खरं ज्ञानाचे लक्षण आहे. याची हातोटी साठी अखंड ध्यान आज निरुपयोग अखंड ज्ञानाचा अखंड ज्ञान म्हणजे काय, कारण कर्म करत असताना त्याच्यावर लक्ष केंद्रित राहणं नाही का, आपली वृत्ती त्या ठिकाणी स्थिर करणं, त्या नामाच्या ठिकाणी स्थिर करणं हेच खरं अखंड ज्ञानाचं लक्षण आहे. बघा ना, आज जर आपण संगीताकडे पाहिलं, ताईंकडे जर आपण जन्मजन्म नाही का, ताईंचे संगत जन्मजन्म नाही का, ताईंचे अनुभव आले. अरे संत हे कळत नसतात, संत ती जगा माणसासारखे, माणसासारखे जरी दिसले तरी महाराज संत नाही ओळखता येत नाही का. जसं श्रीपाद बाबा असतील, रामदास बाबा असतील, अखिल संत मंदिर असेल महाराज, संत हे ओळखताच येत नाही आणि संत हे करून देत नसतात नाही का ती गोष्ट. म्हणून काहींकडे जर आपण कोणी जर संतांचा अनुभव असेल नाही का, आपण पाहिलं असेल, काही जरी नाही का प्रत्येक साधकाला फोन असायचा, चिंतन करा, चिंतनात राहावा नाही का. तर फोनवर बोलत असताना त्यांच्या ठिकाणी जो विचार आहे, विवेक विचार आहे नाही का, किती स्थिर असेल महाराज. आपण जर विचार पाहिजे तर बघा किती स्थिर असेल महाराज. जे फोनवर बोलत असल्या त्या ठिकाणी
हे विचार आहे महाराज. हे प्रवृत्ती आहे का, हा खरा बोध आहे महाराज. ह्या ठिकाणी त्या ठिकाणी महाराज स्थिर झाले नाही का, अखंड स्थिर झाल्या. म्हणजे अखंड ज्ञान कधी स्थिर होईल, अखंड ज्ञान कधी होईल आपल्याकडून, तर खऱ्या आत्मस्वरूपाची जर आपण ओळख करून घेतली आणि आपण त्या ठिकाणी आपण श्रद्धेने, भावाने नाही का, निष्ठेने जर आपण ती गोष्ट केली तर काय होईल, लक्षणच महाराज. आता हा सरळ सोपा राजमार्ग सोडून नाना प्रकारच्या बिकट साधनांच्या खऱ्याटोपात पडणे हाच खरा दोष आहे. कारण ही राजविद्या आहे, राजमार्ग आहे नाही का. सगळ्यात सोपा मार्ग हा नाम मार्ग आहे महाराज. रोज सर्व संतांनी काय केलं, त्या नामाला बसले का नाही. कारण तो वेदज्ञान, काही शास्त्री, कारण 18 पुराणे हरीची जाती. कारण सर्व शास्त्र, पुराण, वेद असतील, हे कुणाला जाते, पुन्हा चिंतन करते, एका नामात चिंतन करते. आणि ते नाम आपल्या सर्वांना मिळालेलं आहे. संतांच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने ते आपल्याला प्राप्त झालेलं आहे. कारण संतांचं संगत जीवनामध्ये प्राप्त होणं हे कठीण आहे महाराज. आज जर संतांकडे जर पाहिलं, आज गुंडुलकर बाबा असतील, भगवान बाबा असतील, नाथ बाबा असतील, तर आज पाहिलं तर किती जीवनामध्ये खडतर महाराज तपस्या नाही का. कारण हे तपाचं फळ आहे. काय जीवनामध्ये आपलं म्हणून महाराज संत जीवनात आले. पण आपल्याला सहज भेटले महाराज, काय सहज भेटले. संतांना सहज जेवण पाहिलं तर किती जीवनात परीक्षा द्यावा लागल्या नाही का, समर्थ सद्गुरांची देश जीवनामध्ये करून घेण्यासाठी. किती खडतर तपस्या. गुंडुलकर बाबांचं जर उदाहरण घेतलं तर किती महाराज तुका म्हणजे किती परीक्षा घेतली महाराज. भगवान बाबांची किती परीक्षा घेतली महाराज माणिक बाबांनी, खूप परीक्षा. आणि त्या परीक्षेत पास झाल्यानंतर नाही का त्यांचं अंतकरण तयार झालं आणि सद्गुणाविषयी तो भाव निर्माण झाला. आणि नंतर महाराज तो जीवनामध्ये अनुभव प्राप्त झाला आणि जीवन काय झालं, उद्धरून गेलं. म्हणून आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंचं महत्व कळावं, संतांचं महत्व जीवनामध्ये कळावं आणि संतांच्या जीवनामध्ये महत्व करून आपण त्यांना आनंद शरण जावं, प्राप्ती करून द्यावी. ते एकच असं स्थान आहे त्या ठिकाणी आपलं खरं समाधान आहे. कारण देव कुठं नाही पण तो प्राप्त करण्यासाठी करता नाही का. म्हणून काय करावं, संतांपाशी जाऊन आपला आत्माच खरा देव आहे करून घ्यावी आणि आपण त्या ठिकाणी आपण समजावून आपण हा सरळ सोपा राजमार्ग सोडून नाना प्रकारच्या व्यक्ती कारणांच्या खटोपट पडणे हा खरा दोष आहे. हा सोपा सोडून राजमार्ग सोडून बरेच भगवंत प्राप्ती करता बरेच मार्ग आहेत नाही का. मार्ग सांगितला शास्त्रामध्ये, कर्म मार्ग सांगितला, पण धाम मार्ग हा सगळ्यात सोपा आहे नाही का. कारण सोडून केली जाते. खरा दोष कशामध्ये आहे, जो खरा मार्ग सोडून आणि मार्ग सोडून बिकट साधना खऱ्या तोटाच पडतो, तो खरा दोष आहे. कारण त्यात काय आहे, आत्मस्वरूप ज्ञान केले काय, त्यात काय आहे, आत्म्यामुळे ज्ञान, आत्म्यामुळे जे प्रकाशित होतं त्या गोष्टीचं ज्ञान केलं तर होईल का.
पण तो खऱ्या आत्म्यालाच जाणतो, तोच मला उद्धवून जातो. परंतु ते ध्यान सुद्धा नीट होत नाही. त्यामुळे माझी चलबिचल होऊन एक असंच होते, फक्त कष्ट तेवढे वाटायला येते. काय होतं, परंतु ते ध्यान सुद्धा नीट होत नाही. मग ते ध्यान केलं आणि साधनांचं जर आपण मार्गाने गेलो तर आपला खरं आत्मही साधणार नाही, खरं आपला भगवंत प्राप्ती होणार नाही. म्हणून ध्यानामध्ये अनेक व्यक्ती येतात नाही का, हे ध्यान केलं कोणतं ध्यान अनात नाही ध्यान केलं नाही. त्यामुळे मनाची चिलबिचल होऊन ते कासवीस होते आणि फक्त कष्ट तेवढे वाटेल येते. कष्ट पदार्थ पडतं नाही का. देवमूर्ती ध्यान करायला जावे त्याचे सुद्धा पुढे येत किती लक्ष गोष्ट आहे. खरा सर्वाची ध्यान करायची की देवाला ध्यान करायची. कारण देवाला ध्यान करायचं, देवाला ध्यान करायचं. देव कुठे आहे मग. देव हा आपल्या हृदयातच आहे. म्हणजे देव हृदयात देव आहे. म्हणजे आपलं शरीर काय आहे, एक प्रकारचं देऊळ आहे महाराज. आणि त्या देवळामध्ये तो देव नांदतोय. सर्वागती राम देहादी एक सूर्यप्रकाश सहस्ररश्मी. देह हा डोळ्याप्रमाणे आहे, हे आत्मा हा त्यातला देव आहे. बघा पुढे जाऊन सांगतात, मग त्यापैकी कुणावर श्रद्धा ठेवायची ती निश्चित करा. कारण देह हा खरा आहे का, तो नाशिवंत आहे महाराज. देह जाणार जाणार त्याची काळोबा खाणार. हे देह हे काळच आहे, दंत कुबेराच आहे. ते मनुष्याचे काय आहे. म्हणून देव ही नाशिवंत आहे. पण त्या देहामध्ये आपली वस्तू नांदते ती खरी आहे. म्हणून त्याला जाणं कारण विश्वास नाही का, खरा देव कोणता आहे. म्हणून महाराज म्हणतात देवाला ध्यान करायचं, देवाच ध्यान करायचं हे तुम्ही ठरवा नाही का. श्रद्धा कोणावर ठेवायची ते निश्चित करा. देव आधी ओळखावा व जीव त्याच्याशी जडवावा. देव आधी ओळखावा व जीव त्याच्याशी जडवावा. अंतर्निष्ठ ध्यान कसे असते, ध्यान म्हणजे परंपरेने चालत आलेले नाही का, हे पुन्हा निराळेच आहे. पण जर का प्रचिती येत नसेल तर कोणतेही ध्यान असले तरी ते काल्पनिक असणार. जर प्रचिती येत नसेल तर ते ध्यान करून उपयोग आहे का. म्हणजे आपण मार्ग चुकीचा निवडलाय. मग खरा मार्ग आपण निवडलाय का, मग ते काल्पनिक ध्यान आहे महाराज. मग त्यामुळे असे होते की कल्पनेतून कल्पना व तर्कामधून तर्क निघत जातात. ध्यान लागते न लागते तोच ते भंग पावते. काय होतं, कल्पनेतून कल्पना निर्माण होतात, तर्कामधून तर्क निघत जातात. ध्यान लागते न लागते तोच भंग पावते. अशा प्रकारे स्थूल गोष्टींचे म्हणजे मूर्ती असतील, सायंटिस्ट असतील, व्यक्ती करण्याचा प्रयत्न करून लोक होतात. ध्यान करता करता काय होतं, कल्पना निर्माण होत नाही का मनामध्ये. ध्यान आहे तेवढे आपल्याला स्वतःला लागतात नाही का. आणि तसं पडत नाही. देवाला लोक शरीरधारी व साकार असं समजतात. देवाला शरीरधारी व साकार असं समजतात. त्यामुळे मनात पुष्कळ विकल्प उत्पन्न होतात. म्हणजे त्याला फक्त नाही का, बा त्याला मूर्ती पुरतच वाटतात. तो मूर्ती खरा देवाची आणि जाणतात नाही का. देवाच्या मनामुळे भोगणे त्या निर्माण होतात. त्या गोष्टी विचार होतो.
देऊ लागली की त्याच्यावर विचार चालू होतो. अशा विचारांच्या चक्रातून मग भलतेच काहीतरी होते, जीवा स्वप्ने पडू लागतात आणि जे खरोखर अस्तित्वात असते ते दिसू लागते, तर ते ध्यान भरकटत जाते. मग काय होतं, नको ते विचार मनात येऊ लागतात. सांगायचे आपण जर खरा नाही देवाची ओळख जर करून नाही घेतली, नाही का, ते आत्म्या जे प्रकट होणाऱ्या गोष्टीचं ज्ञान आहे नाही का. मग बघा ब्रह्मातूनच माया मिळवली. मग जर आपण माया चिंतन करू लागलो, चिंतन करू लागलो, ध्यान करू लागलो, तर काय होतं, तर नको तीच चक्र सुरू होतं नाही का. नको तीच कल्पना निर्माण होतात मनामध्ये, नको तीच कल्पना निर्माण होतात. मग तेच काहीतरी होऊन बसतं नाही का. भरकटली जाते आणि आपण अधोगतीने जातो, दिवा स्वप्ने पडून लागतात आणि जे खरोखर अस्तित्वात नसते ते दिसू लागते. जे खरं अस्तित्वातच नाही ते खरं दिसू लागतं व ज्ञान भरकटत जातं. मग जे दिसते ते साधकाला बोलून दाखवता येत नाही. जे दिसतं ते साधकाला बोलून दाखवता येत नाही, त्याच्यावर बळे श्रद्धाही ठेवता येत नाही. म्हणजे दिसतं आता जे अस्तित्वच नाही ते बोल करून दाखवता येईल महाराज. बघा चिंतनामध्ये प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव येतात. मग तो प्रत्येकाचे वेगवेगळा अनुभव नाही का सांगत असतो, पण जे अस्तित्वच नाही त्याचं ज्ञान, त्याचा अनुभव कसे येतील महाराज. ती साधकाला बोलून पण दाखवता येत नाही, त्याच्यावर बरोबर श्रद्धाही ठेवता येत नाही. तेव्हा साधक मनात कासावीस होतो. साधक काय होतो, मनात कासावीस होतो. सर्व प्रकारे ध्यान बरोबर झाली की नाही हे आपल्या मनाला उमगते. म्हणून ध्यान अवस्थेत मनात किंचित सुद्धा विकल्प येतं का म्हणत. बघा तो अखंड ध्यान करतो ना महाराज, अखंड ध्यान, ज्याची एक दिवस सुद्धा महाराज तो ध्यानला खडा करत नाही का. कारण ध्यान किती श्रेष्ठ आहे बघा. खरंच आजचं निरूपण अखंड ध्यान निरूपणावरती नाही का. अखंड ध्यान, अखंड ध्यानाची लक्षणे ही खरी वेगळीच आहे. कशी लक्षणं आहेत की जो खरा आत्मदेवाला जाणतो आणि सर्व ठिकाणी आत्मदर्शन झाल्यानंतर, खऱ्या आत्मस्वरूपाची ओळख झाल्यानंतर सर्व ठिकाणी परमात्मा असलेला आहे असा त्याचा भाव होतो. कारण नामस्मरणाची पावर तयार होते नाही का. नामस्मरणाची ताकद तयार होती आपल्यामध्ये. कारण ती मनावर परिणाम करतो, ती बुद्धीवर परिणाम करतो. नवीन नवीन रोमातून ते वाहतं आणि तशी साधना झाली पाहिजे साधकाची. हळू हळू हळू. आणि हे सगळं लगेच घडत नाही का. मला सांगतात आता पहिलवान व्हायचं म्हणल्यानंतर त्यासाठी काहीतरी आहे का नाही का. लगेच त्याचं शरीर का त्यासाठी महाराज त्याला रोजचा वेळामुळे रोजचं त्याचं जे काय का खाणं असेल रोजचं काही विचारून जातं नाही का. रोजचं व्यायाम करणं, रोजचं दूध पिणं, रोज खारी खोबरं खाणं, रोजचं कडधान्य खाणं काय हे ते लगेच आहे का. पण हळूहळू जर त्यांनी जसं जर ते केलं त्या गोष्टीमध्ये सातत्य जर टिकवलं तर एक दिवस मला नक्कीच. जर आपण हळूहळू जर नामस्मरणाला जर गती गेली नाही का, हळूहळू आणि आपण त्या ठिकाणी निष्ठेने श्रद्धेने जर भावाने ते करत गेलो महाराज जाऊ शकतो. म्हणून ध्यान बरोबर झाले की नाही आपल्याला ध्यानावर चिंतित प्रयत्न करत चिंतनानंतर आपल्यामध्ये थोडासाही 84 लक्ष युनिट करून आलेले का नाही. बाहेर जर विचार केला पण त्यातलं उमगत नाही. आपण किती पाहतो केली किती
दूषित कर्म हे आपल्याला कळत नाही ना. कारण एका युनिट नाही का, एका युनिटचा अंतकरण आहे काही, एका युनिट आलेला अंतकरण आहे का, 84 लक्ष युनिट महाराज आपण आलेलो आहे. किती मध्ये नासन, किती मध्ये नासन त्याची का ते अंतकरण आपलं ते शुद्ध होत जाणार आहे. अनेक विषयांमध्ये विखुरलेले मन संचलित त्यामुळे ध्यान तुटक तुटक आहे. अनेक विषयांमध्ये ध्यान लगेच लागतं का, ते तुटक तुटक लागतं, अखंड लागणार नाही. कारण आपण प्रापंचिक जीव आहोत नाही का, आपल्याला प्रपंचाची कर्तव्य करायचे आहेत, परमार्थाची कर्तव्य करायचे आहेत. मग अशा ध्यानामुळे आपले कोणते सार्थक होईल ते तुम्हीच बघा. ज्ञान अखंडपणे जमत नसते तर आत्मही साधले जाणार नाही. काही ध्यान अखंडपणे जमत नसते तर आत्मही साधलं कसं जाणार. बघा खरं ध्यान बरं का, अखंड ध्यान कशाला सांगितलंय, असा साधक खरा पाठी असतो का, त्याला अखंड ध्यान जमत नसेल तो खरंच साधू शकत नाही. म्हणतात त्याचा अर्थ काय विचार करून शोधून विचार करा. आपण ध्यान करतो स्वरूप जो प्रकट करतो त्याचे स्वरूप एक आपल्या आलाच पाहिजे. ध्यान करतो त्याचे स्वरूप जो प्रकट करतो हे दोन्ही एकरूप आपण घडते. त्या ध्यानामध्ये काय झालं पाहिजे, ते स्वरूप प्रगट झालं पाहिजे. आणि त्याचं ज्ञान त्याच्यामध्ये झालं पाहिजे, त्या प्रत्यय आलाच पाहिजे. मग काय होती, आपोआपच आनंद भक्ती घडते. ही साधी गोष्ट साधकाच्या लक्षात येत नाही, कारण प्रयत्न करत नाही. तर तो प्रयत्न करतो का, नाही महाराज. तर मात्र अनुभव घेतो म्हणून तो मुक्ती संतुष्ट असतो. पण जो ज्ञानी आहे खरा, बर ज्ञान झाले महाराज, ज्ञान प्राप्त करून दिले करून दे ज्ञान भगवंतानी नाही का वर्गामध्ये शिक्षक शिकवतात. मग शिक्षक शिकवत असताना विद्यार्थ्याने कसं लक्ष दिलं नाही का, ते खरं सांगायचं नाही का. परीक्षा ही विद्यार्थ्याला द्यायची नाही का, म्हणून त्याला खरं आत्मही साधायचं आहे. त्याने काय केलं पाहिजे, जीवनामध्ये आनंद भक्ती केली पाहिजे नाही का. त्यात जर अनुभव का आल्या नाहीत तर मग दमाची साधा होणार. अनुभव घेऊन पाहिजे आहे, मग आपल्या दमाची बाधा होणार. परंपरा कानुपती एवढी पद्धतीने करतात. चार कामांची आणि
जे नाही का ध्यान केलं पाहिजे, केलं पाहिजे, तिकडे लावू लक्ष नाही, तिकडे ध्यान नाही. सत्य वाचत ते साधारण लोक असतात तेच नसते. नसतं. मग त्याचपैकी काही जण खोट्या मतांचा प्रचार करू लागतात, निष्कारण शाब्दिक वाचाळपणाने गणना करून करतात. पण जर आपण म्हणत त्या सर्व गोष्टींना कसोटीवर म्हणजे अनुभवाच्या कसोटीवर आपण पाहू लागलो तर कळते की ते सर्व काही काल्पनिक आहे. आता असे पहा की एक जण ध्यानात बसतो तेव्हा आपल्याला असे दृश्य दिसते की मूर्तीचा मुकुट काढून घ्या आणि मग हा घाला. काय जर ध्यानस्थ बसतो जर ध्यानस्थ वाटला तर असं दृश्य दिसलं की मूर्तीचा मुकुट काढून घ्या आणि मग हा घाला म्हणजे घोडे पडले. आता काय नका त्याला शिकवणारा असे दोन मूर्त असतात. तर मनाने ध्यान करायचे मला आखूड वाटली तर मोठी माळ काढता येणार नाही. त्याला पुन्हा करून ध्यान करायची वेळी मला आखूड वाटली मोठी माळ काढता येणार नाही. काय फक्त कल्पना करतात म्हणजे फक्त कल्पना करू शकतो तो. अशा प्रकारचे निर्बुद्ध प्राणी सर्वत्र भरले आहेत. त्यांना सत्य सांगण्याचा अन्य पायशू कोणी करावा. ज्याने जसा परमार्थ केला तशीच रूढी त्याच्या शिष्यांनी अनुयायांनी पुढे चालवली. मग 5-7 अनुयायी मिळून अभिमान बाळगून संप्रदाय पूर्तीवर पुढे येतात. परंतु प्रत्यक्ष कसलाच अनुभव आला नसताना पंथाचा मोठा अभिमान बाळगणे हे योग्य नव्हे. जर परंपरागत आलेलं जे ज्ञान आहे नाही का काय काय केलं ते परंपरा आलेला परमार्थ आहे रूढी आहे शिष्यांनी अनुयायांनी पुढे चालवल्या आणि मग 5-7 अनुयायांनी मिळून अभिमान बाळगून संप्रदाय पूर्तीवर पुढे येतात. परंतु कसलाच अनुभव आला नसताना पंथाचा मोठा अभिमान बाळगणे योग्य नव्हे नाही का. औषधाचा गुण घेत नसताना रोग्याला झाकून ठेवून मळून देण्यासारखा हा सगळा प्रकार होतो. कारण त्या संप्रदायामध्ये ते अनुभव असावा नाही का, काहीतरी खरं असावं, काहीतरी सत्य असावं. सगळ्यात फरक वाटतो तिथे ज्ञान कुठून असणार परमार्थ सगळेच करतात. सत्य स्वतःला काय दुर्लभ चालतात नाही का. सत्य संप्रदायामध्ये ते ज्ञान नसतं महाराज. जेव्हा अनुभव मिळवा आणि सरासरी विचार करावा त्या विवेकाच्या आधाराने माया हा जो पूर्व पक्ष आहे त्याचे निरसन करावे. काय सर्व अनुभव प्राप्त करून घ्यावा आणि सरासरी विचार करावा त्या विवेकाच्या आधाराने माया हा जो पूर्व पक्ष आहे त्याचे निरसन करावे. या ठिकाणी हा संवाद संपला का नाही. देव तुकार पंढरीनाथ भगवान की विज्ञानेश्वर महाराज की संत तुकाराम महाराज की शांती एकनाथ महाराज की सद्गुरुनाथ हृदयानंद श्रीपाद भगवान की सद्गुरुनाथ हृदयानंद रामदास भगवान की सद्गुरुनाथ हृदयानंद पांडुरंग दादा की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय सब संतन की जय. बघा म्हणजे प्रवचन करणार नाही का कीर्तन करणार प्रवचन करणार पण आता मी अर्थच वाचला नाही वाचणार तो अर्थच वाचणार ह्या अर्थाचाही अजून अर्थ आहे महाराज. काही ह्या अर्थाचाही अनेक अर्थ आहेत महाराज. हाच अर्थ आहे असं नाही का तुम्ही समजू नका. त्याचा अर्थ अजून वेगळा बी असू शकतो. संतांना काय सांगायचे याच्यामध्ये नाही का सर्व शास्त्रात सारखं आहे हे तुम्हाला मी सांगितलं नाही का. नामच विचारण्याचं शास्त्रात सार आहे आणि नामच आपला उद्धरून घेणार आहे. तुम्ही काय करा त्या नामाच्या ठिकाणी आपली बुद्धी स्थिर करा आणि आपलं जीवन
उद्धरून नाही का काय भाजी झाल्या
जास्त बिझी पण केलं आणि बाळ मांडीव बसलंय त्याच्यामुळं जशी दादांनी करून घेतली तशी मी सेवा केली. आपुल्या बळे नाही मी बोलत सका कृपावंत वाचायची साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेदाची. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबांची जय. सद्गुरुनाथ सच्चिदानंद रामदास बाबांची जय. सद्गुरुनाथ सच्चिदानंद पांडुरंग दादांची जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हरी सगळ्यांना.